मी एक दिवस बाहेर फिरत असताना 2 बायकाचं संभाषण माझ्या कानी पडलं आणि संभाषणामध्ये त्यांच्या एकमेकांची नवऱ्याची स्तुती व तुलना सुरू होती. आणि मला तेव्हा वाटलं की आपण जर या तुलनेत, या संकल्पनेतून एक कल्पना करून एक थोडं कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला तर बरं राहील. आणि मी तो प्रयत्न केला, तो तुम्हाला आज ऐकवणार आहे. कवितेला नाव दिलं म्हणजे एक बायको कंटाळून आपल्या मैत्रिणीला म्हणते की बाई तुला पाहिजे ना, तू घेऊन जा. म्हणजे असा नवरा मला नको आहे असं ती याच्यातून मत व्यक्त करते. आणि मी त्या कवितेला नाव दिलं बाई तुला घेऊन जा. जगासमोर चांगल्या नवऱ्याची व्याख्या आहे लय भारी. जगासमोर चांगल्या नवऱ्याची व्याख्या आहे लय भारी. बायकोचे तिळतिळ मरण, अस्तित्व स्वाभिमानाची वळली दोरी. शेजारीण म्हणते तुझा नवरा लय चांगला. दुसऱ्याचा चांगलाच दिसत असतो आपण. शेजारीण म्हणते तुझा नवरा लय चांगला. शेजारणीला म्हटलं वटपौर्णिमाला बांध त्याच्यासोबत बंगला. मी नाही मागणार पुढच्या जन्मी याला. मी नाही मागणार पुढच्या जन्मी याला. तुला पाहिजे तू घेऊन जा, सुख लाभो तुला. खरंच देवा पुढच्या जन्मी दुसऱ्याच्या पदरी धाड. खरंच देवा पुढच्या जन्मी दुसऱ्याच्या पदरी धाड. मला खराब संकल्पनेतील नवरा माझ्या पदरी वाढ. जेव्हा स्वाभिमानाला जातो तडा, माझा जीव होतो थोडा थोडा. वाट नाही पाहणार कुणाची, मी राहणार राणी मनाची. तुझ्या हाती एक पत्नी पतीला म्हणते तुझ्या हाती होती आर्थिक सत्ता. आर्थिक सत्ता ही पुरुषांकडेच असते. लग्नाच्या अगोदर वडिलांकडे असते, लग्न झाल्यानंतर पतीकडे असते. तुझ्या हाती होती आर्थिक सत्ता, मी दिले प्रेम, तू खेळला माझ्या आयुष्याचा पत्ता. मला आता खुशी असेल तर आनंद नाही होत. मला आता खुशी असेल तर आनंद नाही होत. जीवनाच्या वाटेवर नाही दिसत रस्ता. जीवनाच्या वाटेवर नाही दिसत रस्ता. म्हणून म्हणते देवा जगासमोर चांगल्या नवऱ्याची व्याख्या लय भारी. बायकोचे तिळ मरण, अस्तित्व स्वाभिमानाची वळली दोरी. बायकोचे तिळ मरण, अस्तित्व स्वाभिमानाची वळली दोरी. धन्यवाद.